नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला तांदळाच्या पिठाची चकली करून दाखवणार आहे। साहित्य बघूयात। 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय, अर्ध्या वाटी बेसन म्हणजे हरभरा डाळीचं पीठ, अर्धा वाटी डाळ फुटाण्याची असतात ही, तर 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे असे हे बटर घेतलंय, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा मीठ। आता आपल्याला मिक्सर मध्ये ही जी डाळ आहेत ती आपल्याला बारीक असं पीठ करून घ्यायचंय त्याचं। हे असं बारीक डाळ वाटून एकदम पीठ तयार करून घेतलंय। आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। पहिल्यांदा आपण तांदळाचं पीठ घेऊया, त्याच्यानंतर हे डाळ्याचं पीठ आपण केलेलं, बेसन, हिंग, मीठ आणि आता आपल्याला जिरं घ्यायचंय, थोडंसं हातावर असं चोळून घालायचंय। त्याच्यानंतर थोडंसं कालवून घ्यायचं आणि आपल्याला ह्यात आता बटर घालायचंय। बटर मात्र नॉर्मल कंडिशनचं पाहिजे, फ्रीज मधलं घेऊ नका, म्हणजे आपल्याला कालवायला सोपं पडतं। असं सगळं असं पिठाला बटर चोळून घ्यायचं। आता आपल्याला पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालायचं। मीडियम असं आपल्याला भिजवून घ्यायचंय, फार घट्ट पण नाही, फार पातळ पण नाही। हा असा आता गोळा आपला तयार झालाय, एवढा असा घट्टसर आहे तो। हा आता आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं। आपण या चकली पात्राला आता तेल लावून घेऊया, थोडंसं असं बारीक सोडत जायचं, जरा फिरवलं की होतं। तर या प्लास्टिकला आपण तेल लावून घेऊया, त्याच्यावर आपल्याला चकली घालून घ्यायची। पीठ थोडंसं मळून घ्यायचं, थोडंसं दाबून घ्यायचं की त्यातल्या चिरा जातील आणि आपल्याला हा गोळा आता चकली पात्रात घालून घ्यायचा। भरेपर्यंत आपल्याला गोळा घालून घ्यायचा, चांगलं असं दाबून दाबून घालायचं, म्हणजे मग त्यात हवा राहत नाही। मोठा गोळा एकदमच करून घेऊन घातला तरी चालेल। चकल्या थोड्याशा नाजूक हातानेच घ्याव्या लागतात, अगदी नाजूक पद्धतीने घालायच्या। तळताना घालताना सुद्धा नाजूक पद्धतीने थोडंसं करावं लागतं। तेल तापलेलं आहे, आता आपण चकली घालूया। नाजूक हाताने थोडंसं करायचं, ही बटर चकली असल्यामुळे थोडीशी नाजूक असते। आणि मीडियम गॅसवर करायचं, अजिबात गॅस मोठा करायचा नाही। एकदा तेल तापवून घ्यायचं आणि मग मीडियम गॅसवर घालायचं, कायम मीडियम राहायला पाहिजे गॅस। आणि थोडंसं थांबायचं, लगेच त्याला उलटायचं नाही। आता ह्या थोड्याशा वर आल्यात,
मग थोडंसं हलक्या हाताने परतायच्या आणि मीडियम गॅसवरच करायच्या. चकल्या करताना नेहमी तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही बघून प्रत्येक घाण्याला मगच चकली तेलामध्ये सोडायची असते, नाहीतर मग ती तुटायची शक्यता असते. पीठ भिजवताना बटरचं प्रमाण मात्र जेवढं सांगितलंय तेवढंच घालावं. जास्त घातलं तर चकली तुटण्याची शक्यता असते. आणि प्लास्टिकवर चकल्या घालताना सुद्धा तळायच्या आधीच 1-2 मिनिटं घालून ठेवाव्यात. खूप वेळ प्लास्टिकवर ठेवू नव्हे. अशाच आपण सगळे आता काढून घेऊ. माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची नक्कीच आभारी आहे. धन्यवाद.